आपल्याला फिकं वरण करायचं आहे, तर त्यासाठी मी इथं पातेलं ठेवलेलं आहे शेगडीवर. आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकते. जिरे चांगले लाल होऊ द्यायचे. जिरे लाल झालेले, तर त्यामध्ये मी हे बघा तेल गरम झालेले. त्यामध्ये मी आता 2 चमचे हळद घालते. त्यामध्ये पाणी घालते. पाणी टाकलं ना मग त्या वरणावर चांगली तरी येते. म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे. पाणी थोडं गरम होऊ द्यायचं ते, नंतर वरण टाकायचं. हे बघा मी आता त्याच्यामध्ये वरण टाकलं. बघा अशा चांगल्यापैकी फोडणी द्यायची. तर ते तेल गरम झाल्यावर आपण पाणी टाकतो ना, तर त्या पाण्यामुळं वरणाला अशी तरी येते बघा. बघा आपल्याला हवे तेवढेच पाणी टाकायचं. हे बघा मी याच्यामध्ये मीठ टाकते. तर आपल्याला आता हे आपलं फिकं वरणला फोडणी दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चकल्या करायच्या आहे. वरणातले फळं, त्याला कुणी चकुल्या म्हणतं, कोणी वरणातले फळं म्हणतं, कोणी याला डाळ फळं म्हणतं. तर आपल्याला याच्यामध्ये आता उंडा मळून याच्यामध्ये पोळीसारखं लाटून याच्यामध्ये टाकायचं. आता मी वरणाला फोडणी दिलेली आहे, तोपर्यंत उंडा मळते. असं अशा प्रकारे तुम्ही पण असंच करा आणि करून बघा आणि खाऊन बघा कशा झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अशा प्रकारे करा, एकदा खाऊन बघा. एकदम अगदी साधी सोपी पद्धती आहे. हे काही लय अवघड नाही करायला. याला काय जास्त मसाला वगैरे काही नाही लागत. उकळी फुटली ना तर चांगली असं उकळा फुटला की एकदम मोकळी होती. ते लहान मुलासाठी लय चांगले खायला
याच्यावर परत ताट झाकण ठेवू. 5 मिनिटात आपले फळं होते. बघा आपल्या वरणाला आता उकळी सुटलेली आहे. तर आपल्याला याच्यात वरणातली फळं करायची, तर त्यासाठी मी पोळी लाटलेली इथं आणि ह्या चमच्यानं पोळी लाटली पळपट भरून आणि चमच्यानं अशा रेषा ओढल्या. हे बघा हे असे तुकडे तुकडे करून टाकायचे त्याच्यात. बघा अशा प्रकारे याच्यात आता पोळ्या लाटून टाकायचे. याला वरणातले फळं म्हणतात. तुम्ही काय म्हणता तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे काय म्हणता. आमच्याकडे याला वरणातले फळं म्हणतात. अशा प्रकारेच आता पोळ्या लाटायच्या आणि याच्यात टाकायच्या. हे बघा मी अशी पोळी लाटलेली आहे बंदी पळपट भरून आणि त्याच्या अशा रेषा वाढायच्या त्याच्यावर अशी बारीक बारीक, ते पटकन शिजते वरण. हे बघा आता आपले वरणातले फळं झालेले आहे. हे बघा किती छान झालेले. तुम्ही पण असंच करून बघा, तुम्ही खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम साधी सोपी पद्धतीमध्ये केलेले आहे. तर हे बघा किती छान झालेले, एकदम घट्ट झालेले. असेच भेटूया नवीन रेसिपीमध्ये. आता झालेले आहे आपले